जे आयोजक टीम आहे, शेख फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती संघटना, नागार्जुन सामाजिक संस्था, बौद्ध सांस्कृतिक मंडळ, या सर्व आयोजक टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपली जी मुस्लिम भगिनी आहेत, भाऊ आहेत, हे सगळे एक दुसऱ्याला मिळूनच काम करतात आणि ते इतका मोठा कार्यक्रम घेतात जसा हा भारत की अखंडता और एकता का प्रदर्शन है कि हमारा जो भारत देश है इसकी संस्कृति विभिन्न विभिन्न है, जाति विभिन्न विभिन्न है, लेकिन हम सब एक ही विचार के लोग हैं. आणि रमजानच्या पाक महिन्यात शेख फाउंडेशन आणि विविध सामाजिक स्तरावरचे संघटनातर्फे आज जे आयोजन करण्यात आलं त्याचं मुख्य कारण म्हणजे एकता, बंधुता, समानता हे दर्शवण्याचा प्रयत्न आज इथे अंधेरी वेस्ट मध्ये करण्यात आलाय. नमस्कार, नागेश कलगोंडे, महाराष्ट्र न्यूझीलंड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आहे रमजानचा पाक महिना सुरू आणि या ठिकाणी अंधेरी पश्चिम मधील न्यू संगम सोसायटी, कपासवाडीच्या जवळ असलेली न्यू संगम सोसायटी या ठिकाणी विविध सामाजिक संघटना एकत्र त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीला या ठिकाणी आबाल बालकांपासून ते वृद्ध महिला, या ठिकाणी हिंदू महिलांनी सुद्धा या ठिकाणी इफ्तार पार्टीचा सहभाग घेत या इफ्तार पार्टीचा आनंद घेतला. माझ्यासोबत स्वतः या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे माजी आमदार, या सामाजिक संस्थेमधील एक सामाजिक संस्था म्हणजे शेख फाउंडेशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि तोरणे मामा सुद्धा आहेत. म्हणजे विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत या इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय. त्यांच्यासोबत जाणून घेऊ. पहिला तर शेख फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय सांगाल, आज रमजानचा पाक महिना या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय, कसा होता अनुभव? या ठिकाणी आयोजन करण्याचं मुख्य कारण काय? सर्वप्रथम तर मी तुमच्या माध्यमातून सर्वांना इफ्तारची जे आज इथे उपस्थित होते त्यांना शुभेच्छा देतो. आणि रमजानच्या पाक महिन्यात शेख फाउंडेशन आणि विविध सामाजिक स्तरावरचे संघटनातर्फे आज जे आयोजन करण्यात आलं त्याचं मुख्य कारण म्हणजे एकता, बंधुता, समानता हे दर्शवण्याचा प्रयत्न आज इथे अंधेरी वेस्ट मध्ये करण्यात आलाय. या सहभागी होण्यासाठी आमचे मित्र, आमचे सहभागी दरवर्षी ते सालाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या समोर असतात, आमच्या बरोबर असतात. त्यांचा मी धन्यवाद करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विविध पक्ष संघटनेची कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडला म्हणून तुम्ही सर्वांचा धन्यवाद. कार्यक्रम पार पडला, उपस्थितांचे धन्यवाद मानले. या ठिकाणी शेख फाउंडेशनच नव्हे तर या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक जे आहेत PB कोकरे, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे विविध संघटना तर एकत्र आलेल्याच आहेत, विविध पक्ष सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेत. आयोजक जे आहेत PB कोकरे, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. PB, काय सांगाल, सर्व धर्म समभाव म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या धर्तीवर या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं, कसा अर्थ अनुभव काय सांगाल? सर्वप्रथमतः जे आयोजक टीम आहे, शेख फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती संघटना, नागार्जुन सामाजिक संस्था, बौद्ध सांस्कृतिक मंडळ, या सर्व आयोजक टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आज आमच्या खांद्याला खांदा देऊन आज या कार्यक्रमाचं त्यांनी चांगल्या पद्धतीने एक आयोजन केलं. आणि ह्या ठिकाणी जो जसा दिवाळीचा आणि गणपतीचा सण असतो आणि आमचे मुस्लिम बांधव सर्व आमच्या सोबत असतात आणि तो गणपतीचा सण मोठ्या उत्साहामध्ये ते पार पाडतात, दिवाळीमध्ये ते उत्साहामध्ये पार पाडतात, त्याप्रमाणे हा रोजाचा पाक महिना आहे. आज ते इतरांसाठी बरकत देण्यासाठी ते अल्लाकडे मागणं करत असतात आणि त्यांच्यामध्ये आज आम्ही मिसळून स्वतः हिंदू जे सर्व समाज आहे तो मिसळून आज त्यांचाही सण हा आमचाच सण आहे हे समजून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि ह्या देशाचं एक संविधान आणि लोकशाही ज्या पद्धतीने आहे आणि त्या संविधानाच्या आधारावरती बंधुता, एकता आणि समता ह्याला आधारून आम्ही जे काम करण्याचं काम करतो. कारण देशात जर हीच गोष्ट जर आपल्याला एकत्र ठेवून जर चालायचं असेल तर ह्या देशाचा विकास होईल, या देशाची प्रगती होईल, या मातृभूमीची प्रगती होईल. कारण जे महापुरुष होते त्या महापुरुषांनी अनेक जातीचे होते, अनेक धर्माचे होते, पण ते वैयक्तिक जातीसाठी कोणाचं काम केलं नाही, धर्मासाठी काम केलं नाही. प्रत्येकाने मनुष्य म्हणून काम केलं, मानवता ह्याला धर्म मानला. आम्ही त्यांच्या इतकं काम तर करू शकत नाही, पण त्यांच्या विचाराला आत्मसात करून ते काम करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आणि सध्याच्या घडीला आज ह्या ठिकाणी आज इफ्तार पार्टीला सर्व धर्माने ह्या ठिकाणी उपस्थित राहून, हा तुमचा सण नाहीये, हा तुमचा त्योहार नाही, हा आमचा त्योहार आहे, या पद्धतीने ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आज हा मोठा जल्लोषामध्ये पार पडलेला आहे. प्रथमतः तमाम माझ्या सर्व समाज बंधू भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या कमिटीला असेल, ह्या संस्था, ज्या संयोजक संस्था आहेत ज्याने आयोजन केलेलं आहे, त्यांना ह्याच्यासाठी बरकत मिळावी आणि असेच प्रत्येक धर्माचे कार्यक्रम तुम्ही मोठ्या जल्लोषामध्ये पार पाडावे. ह्याच्यामध्ये जरी किती विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, ते
विघ्न शमवण्याची तुमच्या सर्वांमध्ये ताकद आहे. फक्त तुमच्यातली एकता कायम ठेवा. तुमच्या समोर कोण टिकणार नाही. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद. एवढं म्हणजे या पूर्ण कार्यक्रमाचा इतिहास सांगितला, म्हणजे संविधानापासून सगळ्यांना एकत्र येण्याचा संदेश दिलाय. इम्तियाज भाई, काय सांगाल, कसं वाटतं जेव्हा हिंदू समाज सुद्धा एकत्र येतो आणि इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात सहभाग होतो? ये भारत की अखंडता और एकता का प्रदर्शन है कि हमारा जो भारत देश है इसकी संस्कृति विभिन्न विभिन्न है, जाति विभिन्न विभिन्न है, लेकिन हम सब एक ही विचार के लोग हैं, एक साथ रहने वाले हैं, एक ही ब्लड के लोग हैं. ये इसका प्रचार हम लोग आज रमजान अफ्तार के माध्यम से कर रहे हैं सर. हम सब एक है म्हणजे या ठिकाणी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी माझ्यासोबत स्वतः अंधेरी पश्चिम विधानसभेचे माजी आमदार काँग्रेसचे अशोक जाधव सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊ. भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे बघता या ठिकाणी इफ्तार पार्टी म्हणजे मुस्लिम समाज आयोजित करतो असं पाहिलं जातं, पण या ठिकाणी हिंदू संघटनेने सुद्धा, हिंदू सामाजिक संस्था सुद्धा एकत्र आले आणि आयोजन केले, काय सांगाल? असं आहे की हे शेख फाउंडेशन आणि त्यांच्यावर जे इतर समाज जे एकत्र येऊन हा कार्यक्रम वर्षानुवर्ष घेतात, असं नाहीये की आजच आहे. आणि या कार्यक्रमात सर्व धर्माचे जातीची लोक येत आहेत आणि चांगलं सहकार्यही देतात. हा जो विभाग आहे या विभागात आज कित्येक वर्षापासून हे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि एक दुसऱ्याला चांगलं सहकार्यही करतायत. आणि हीच खरी देशाची शक्ती आहे, कारण सर्व धर्म, सर्व जातीच्या आणि भाषेच्या लोकांना एकत्र आणून जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं, त्या संविधानाला जोर येण्यासाठी सर्वांनी एकत्र होऊनच हे काम केलं पाहिजे. कारण सध्याची जी परिस्थिती देशाची विचित्र होत चालली, त्याच्यात ह्या सगळ्यांचं एक दुसऱ्याशी हात मिळून असा कार्यक्रम घेणं फार गरजेचं आहे. आणि वर्षानुवर्ष घेत आलेत आणि आता आणखीनही त्याच्यात बऱ्याच लोकांचं सहकार्य मिळायला लागलंय. त्यामुळे लोकांना कळलं की आपला देश संविधानशिवाय चालू शकत नाही आणि संविधानाला काय महत्व आहे हे आता छोट्यातल्या छोट्या माणसालाही कळायला लागले. त्या ठिकाणी मुस्लिम भगिनी तर या ठिकाणी इफ्तार पार्टीमध्ये सामील झालेल्या आहेत, पण हिंदू महिला सुद्धा या ठिकाणी इफ्तार पार्टीचा आनंद घेतात आणि या पार्टीमध्ये सहभाग होतात. तर त्याकडे कसं बघतात, काय सांगा? नाही, हे फार गरजेचं आहे. कारण मी इथे फक्त इफ्तार पार्टीलाच नाही येत, गणपतीत पण येतो. त्यावेळेलाही इथली जी मुस्लिम भगिनी आहेत, भाऊ आहेत, हे सगळे एक दुसऱ्याला मिळूनच काम करतात आणि इथे इतका मोठा कार्यक्रम घेतात. जसा हा कार्यक्रम एवढा मोठा आहे तसा गणपतीचा पण करतात. त्यामुळे इथे जी लोकांची प्रवृत्ती आहे ती फार चांगली आहे, विचारशक्ती चांगली आहे, लोक मिळून मिसळून वागतायत आणि एक दुसऱ्याच्या संकटात एक दुसऱ्याला मदतही करतात. एक दुसऱ्याच्या संकटात एक दुसऱ्याला मदत करतात. सर्वात शेवटी महिलांचं नाव घेतलं आपण, महिला सहभागी झाल्यात. महिला म्हणजे नारी महिला संगठना जो है त्या अध्यक्ष सुंदरी ठाकुर माझ्यासोबत आहेत. सुंदरी जी, क्या बताएंगे? अभी हम बहुत देर से बात करें कि मुस्लिम भगिनी तो शामिल है ही, मगर हिंदू महिला या भी इस इफ्तार पार्टी में शामिल हो गई, तो आप कैसे देखते हो इसको और क्या बताएंगे? इसमें तो बताने की बात ही नहीं है, तो सदियों से चला आया है. इसमें हिंदू और मुस्लिम, इसमें कोई भेदभाव होता ही नहीं है और ना कभी होगा. बोलने से किसी का कुछ फर्क नहीं पड़ता, मैं कुछ बोलूं, आप कुछ बोलें, लेकिन जो एकता है ना, जो हमारे देश की एकता है, जहां आज हम खड़े हैं वो इसीलिए खड़े हैं. सभी हिंदू, मुस्लिम, ईसाई जो भी है, सारे एक जगह, भाई बहनें सभी एक जगह खड़ी हैं. और आज मैं सच में तहे दिल से गणेश भाई का, इम्तियाज भाई का, भाव का, सभी का बहुत बहुत दिल से मैं बहुत धन्यवाद करती हूँ कि ऐसी पार्टियां मतलब बहुत कम हो गई है भाऊ. पहले कितना था, सच में मैं अभी वही कह रही थी, कितना मतलब था ये हर जगह. और अभी ऐसे ही नहीं लगता, रोजे आ गए कि कोई चीज, मतलब समझ में ही नहीं आ रहा कि मैं अभी वही कह रही थी कि वो टाइम कहाँ चला गया. एक लोगों में इसी बहाने से हम लोग मिल लेते, नहीं एक साथ हम इकट्ठा कभी नहीं हो सकते. ये एक जरिया होता है मिलने का और आप लोगों ने ये किया है. मैं कहती हूँ ये तो आप सालों से कर रहे हैं, लेकिन जो नहीं करते हैं वो भी कीजिए. थोड़ा थोड़ा करने से ही आगे हम बढ़ते हैं. ये भी छोटे से शुरू हुआ और इस मुकाम पर आकर पहुंच गया. तो सभी से कहेंगे एकता बनाए रखिए. एकता ही में भलाई है, ना मेरा और ना तुम्हारा, ना ये और ना वो करना छोड़ दीजिए और इंसानियत पे आ जाइए. बहुत बहुत धन्यवाद आपका. या सुंदरी ठाकूर त्यांनी सांगतात की इंसानियत पे आ जाइए, सर्वात महत्वाचं. तुर्तास इथे सांगतो मी नागेश काजगोंडे, महाराष्ट्र न्यूज साठी खूप खूप धन्यवाद.